मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री रिजन्सीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो रिझल्ट नंतर याबद्दल माहिती घेणार आहोत. आता रिझल्ट आलेला आहे, आपल्या हातात रँक आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये काय रँक आहे, त्याच्यानंतर किती एवढं तर आहे. रँकनुसार जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो रिजन्सीचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर जर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रल GMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. एकंदरीत जर सांगायला गेलं तर रिजन सी रिजन सी म्हणजे काय नेमकं, तर महाराष्ट्रामध्ये बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबेंड्रीचे 4 रिजन आहेत. रिजन A, B, C, D. तर त्याच्यामध्ये रिजन सी म्हणजे रिजन सी मध्ये कोणकोणते, त्याच्यामध्ये एक कॉलेज येतं KNP वेटरनरी कॉलेज शिरवळ शिरवळ सांगली हे कॉलेज येतं. तर त्यामध्ये किती सीट्स, कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात रिजन सी मध्ये? डिस्ट्रिक्ट येतात सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला किंवा या जिल्ह्यामधून ज्यांची 10वी किंवा 12वी झालेली, खास करून 12वी झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना KNP वेटरनरी कॉलेजमध्ये 70% सीट्स ह्या रिझर्व्ह असतात. नीट आहे का? ज्या विद्यार्थी इथले रहिवासी आहेत किंवा त्यांची 12वी इथून झालेली आहे, इतर जिल्ह्यामधले विद्यार्थी, त्यांना KNP वेटरनरी कॉलेज शिरवल मध्ये 70% सीट जे आहे रिझर्व्ह असतात व उर्वरित जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी जर इथे पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यांना फक्त 30%च जागा इथे रिझर्व्ह असतात. तर KNP वेटरनरी कॉलेजमध्ये टोटल जर बघायला गेलं तर 51 सीट्स आहेत. त्यापैकी जे आहे गेल्या वर्षी त्यांनी 36 सीट्स रिजन कोटासाठी सोडल्या होत्या. म्हणजे रिजन कोटासाठी म्हणजे काय, हे जे जिल्हे आहेत इथून जर तुमचे रहिवासी असेल किंवा तुमची 12वी जर इथून झालेली असेल तर तुमचं रिजन हे येतं. रिजन रिजन मध्ये येतात या जिल्ह्यातले विद्यार्थी. आणि स्टेट कोटासाठी गेल्या वर्षी सीट्स होत्या 15. अशा प्रकारे गेल्या वर्षीचं डिव्हिजन होतं. तर जर यावर्षी जर बघायला गेलं तर काय एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो, रँक आपल्या जवळ आलेली आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर किती विद्यार्थी असतील, काय असतील, हे तर आपल्याला जेव्हा BVC साठी ऍप्लिकेशन येतील तेव्हाच समजेल. पण जर एकंदरीत जर बघायला गेलं तर काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल आपण माहिती घेऊया. जर SC कॅटेगरी असेल तुमची तर 423 मार्क. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी 360 मार्क. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 530 मार्क्स. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी 525 मार्क्स. ओपन कॅटेगरी 534 मार्क. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी 493 मार्क. VJ कॅटेगरी 476 मार्क. त्यानंतर NT2 कॅटेगरी 527 मार्क. NT1 कॅटेगरी 488 मार्क आणि NT3 कॅटेगरी 525 मार्क. या रेंजमध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 10, जर 5 ते 10 या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तुम्हाला नक्की KNP वेटरनरी कॉलेज शिरवळ मध्ये ऍडमिशन भेटू शकते. पुन्हा एकदा सांगतो, SC कॅटेगरीसाठी 423, ST कॅटेगरीसाठी 360, OBC कॅटेगरीसाठी 530, SCBC कॅटेगरीसाठी 525, ओपन कॅटेगरीसाठी 534, EWS 493, VJ कॅटेगरी 476, NT2 कॅटेगरी 527, NT1 कॅटेगरी 488, NT3 कॅटेगरी 525. हा असा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आणि हा कट ऑफ पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी वेटरनरीसाठी ट्राय करतील. रिजन सी मधून सहसा दरवर्षीच विद्यार्थी ट्राय करतात, त्यामुळे या रिजनचा कट ऑफ जो आहे इतर रिजन पेक्षा हाय जातो. जेवढे जास्त विद्यार्थी ट्राय करतो वेटरनरीसाठी या रिजन मधून तेवढा जास्त हा कट ऑफ हाय जाणार. आणि एक ते एक त्याच्यामध्ये विद्यार्थी पण जास्त अप्लाय करतात आणि कॉलेज एक असल्यामुळे या रिजनचा कट ऑफ दरवर्षीच हाय जातो. आता हा कट ऑफ तुमचा डिपेंड करणार आहे किती विद्यार्थी अप्लाय करतील, त्याच्यानंतर इथे वेगवेगळी रिझर्वेशन आहे, त्यामुळे याचा कट ऑफ मध्ये चांगलं व्हेरिएशन येतं. एक्झॅक्टली हा कट ऑफ असा सेमच राहील याच्याबद्दल मी गॅरंटी देऊ शकत नाही, पण या रेंज मध्ये राहण्याची शक्यता आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिजन डी चा कट ऑफ बघणार आहोत. ऑलरेडी मी रिजन ए OB चा कट ऑफ अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही बघू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिजन डी चा कट ऑफ घेऊन.